पीडीएमसी प्रभागातील विवेकानंद कॉलनीमध्ये पूल नसल्याने गेल्या अनेक महिन्यांपासून नागरिक त्रस्त होते। त्यातच पावसाचे पाणी घरात जात असल्याने या प्रभागातील नगरसेविका तसेच भाजपा महिला मोर्चाच्या वरिष्ठ पदाधिकारी सुरेखा लुंगारे यांनी नवीन पूल मनपा निधीतून मंजूर केले होते। रविवारी याच पुलाची पाहणी करायला मनपा अधिकारी सोबत लुंगारे गेल्याने एका नागरिकासोबतच नगरसेविका लुंगारे यांच्यात चांगलीच जुंपली। वाद होता जागेबद्दल। या विवेकानंद कॉलनीतील झोपडपट्टीत एका नागरिकाने पुलाजवळील असलेली जागा स्वतःची जागा आहे असे म्हणून पूल बांधकामाला विरोध केला। नगरसेविका लुंगारे यांनी वारंवार सूचना देऊनही तो काहीच ऐकण्याच्या भूमिकेत नसल्याने शेवटी जागा काय तुझ्या बापाची आहे का असा सरळ प्रश्न केल्याने काय नाही करणार, तुमच्या बापाची जागा आहे का? काय नाही करणार, तुमच्या बापाची जागा आहे का? बाप कसा काढला मॅडम? आता मी बाप काढला का? मी तुमचा बाप कसा काढला तुम्ही? मी तुमचा बाप काढला नाही? तुम्ही बाप कसा काढला? नगरसेवक कसा असते का बाप काढतो? नगरसेवक बाप काढतो का? नगरसेवक कसा असते का बाप काढतो? नगरसेवक बाप काढतो का? अरे तुमची जागा सांग रे नगरसेवक बाप काढून राहिला। काहीतरी अरे पण बाप काढून राहिला ना। पण आम्हाला ते फुल करा। त्या व्यक्तीचा पारा भडकला। मग काय तर तो सरळ लुंगारे यांच्या अंगावर धावून अरेरावी केल्याचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला। हा व्हिडिओ पाहिला असता येथील रहिवासी व्यक्ती मोठ्या आक्रोशपणाने अरेरावी करीत असताना दिसत आहे, तर नगरसेविका लुंगारे यांच्या तोंडून निघालेल्या शब्दाने त्यांना मुकाट्याने सर्व घटना सहन कराव्या लागल्या। त्या व्यक्तीला आवरण्यासाठी एक महिला आणि मनपा अधिकारी वारंवार शांत होण्याची त्याला विनवणी करीत आहे, मात्र तो शांत होण्याच्या भूमिकेत नव्हता। या आक्रमक वादाबाबत विदर्भ न्यूजने त्या व्यक्तीची समस्या जाणून घेतली। 4/10/2020 रोजी मी माझ्या घरी काम करत असताना नगरसेविका माझ्या घरी आल्यात व मला माझ्या घरासमोरील रिक्त जागेत रोड मागण्याचा प्रयत्न केला व मी त्यांना इथून रोड होऊ शकत नाही, ही महानगरपालिकेची जागा नाही असे म्हटले असता त्यांनी माझा बाप काढला। नगरसेविकेच्या तोंडून असे शब्द बरे नाहीत। निदान परिस्थितीची जाणीव ठेवून तरी बोलायला पाहिजे होते त्यांनी। झालं काय कशा विषय झाला, कसं झाला विषय तर तसा 30 वर्ष आधीपासूनचा आहे। आधी आम्ही लहान असताना इथून तिकडे वस्ती नव्हती, त्यामुळे कसं खेळायला वगैरे जायचं तिथे आपल्या पंजाबराव देशमुखचे ते जे शेत आहे त्यामध्ये खेळायला जायचे लोक। तर तेव्हापासून जाणं येणं चालू होतं लोकांचं। पण मागील 10 वर्षापासून इथे हळूहळू एक एक घर नवीन वसण्यात आलं आणि आता सदर 10-15 घरं तयार झालेली आहेत तिथे आणि त्यांचा जाण्या येण्याचा प्रश्न आहे। परंतु त्या लोकांची त्यांना पार्किंगला जागा नाही, ते त्यांच्या गाड्या माझ्या घरासमोर ठेवत आले। जवळजवळ 10 वर्षापासून मी हा त्रास सहन करत आला। तर सुरेखा लुंगारे यांना वारंवार फोन केला असता त्याचा मोबाईल नॉट रिचेबल दिसून आला। हा व्हिडिओ पाहिला असता या व्यक्तीची आक्रमकता दिसून आली। एका प्रतिष्ठित नगरसेविका असलेल्या महिलेच्या अंगावर धावून जाणे, अरेरावी करणे हे योग्य नाही अशी चर्चा नागरिक करीत आहे। या प्रकरणाचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाल्याने राजकीय क्षेत्रात चांगलीच चर्चा मात्र दिसून आली। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।